सगळ्यांना नमस्कार. चिकन पोपटीच्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या भरपूर प्रतिसादाबद्दल सगळ्यात प्रथम आभार. आणि त्याचसोबत ज्या लोकांनी भरभरून सांगितलं की बाबा मला व्हेज पोपटी पण खायची आहे, व्हेज पोपटी पण, तर व्हेज पोपटी हा प्रकार सेम एज लाईक व्हेज बिर्याणी, इट्स पुलाव, बट स्टील आपण एकदा व्हेज पोपटी सुद्धा बनवून बघूया. चला इन्ग्रेडियंट्स बघूया. पहिल्यांदा भांबुडीचा पाला, पावट्याच्या आणि तुरीच्या शेंगा, कांदा, वांग, मक्याची कणसं, बेबी पोटॅटो, लिंबू, हरभरा आणि कोथिंबीर. मसाल्यामध्ये गरम मसाला, हळद, तिखट, मीठ आणि तेल. सो लेट्स बिगिन. सो कोथिंबीरीमध्ये थोडं लाल तिखट, हळद, गरम मसाला, आणि लिंबू. हे सर्व ऍड करून मस्तपैकी वाटण करून घ्या. सो आपलं वाटण रेडी आहे. आता आपण बाकी गोष्टींची प्रिपरेशन करूया. कांद्याला वरतून कट करून मधून अशा चिरा मारून घ्यायच्या. सेम वांग्याला सुद्धा मधून 4 तुकडे करून घ्या. बाकीच्या सर्व गोष्टी आपण एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपला मसाला आणि तेल ऍड करणार आहोत. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण मसाला काढून घेऊया. कांदे आणि वांगी हे घोळून त्या चिरामध्ये मसाला नीट भरून टाका. त्याच्यामध्ये शेंगा, आणि बाकी सर्व पदार्थ टाकून घ्या. वरून थोडं तेल, तेल टाकलं की सर्व मिक्स करून घ्या. ओके. आता आपलं मिश्रण सगळ्यांना लागलेलं आहे. मसाला पण सगळीकडे मस्त इक्वली लागला आहे. आता आपण हे पोपटीमध्ये टाकूया. सो आपल्या पस्टर्ड कुकर मध्ये सगळ्यात पहिल्यांदा भांबुडीच्या पाल्याची एक लेअर. जेवढी जास्त तेवढं बेटर. आणि आपण तयार केलेलं सर्व वरती परत भांबुडीच्या पाल्याने कव्हर करा. अँड देन झाकण लावून बंद करून कुकरवरती ठेवून द्या. आता हे सर्व 20 मिनिटासाठी गॅसवरती गरम होऊ द्या. कुकरची शिट्टी काढलेली असू द्या, हे लक्षात ठेवा.